नमस्कार मंडळी, हे आहे ताजे ताजे रसाळ असे लिंबू। आता थंडीचे दिवस आहे तर भरपूर प्रमाणात आपल्याला लिंबू मिळतात आणि असे लिंबू हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आणि सर्व लिंबूंना कट करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे सर्व लिंबूमधलं रस काढून घ्यायचा आहे। आता या लिंबूचा 1 वाटी रस झालेला आहे आणि तो रस मी आता गाळून घेत आहे आणि 1 वाटी लिंबूचा रस या प्रमाणाने 2 वाटी साखर असा घ्यायचं आहे। पाहू शकता 2 वाटी साखर घेतलेली आहे आणि हे मिश्रण एका ताटामध्ये असं पसरून ठेवा आणि साखर आणि लिंबूचा रस हा एकत्र करून पंख्याखाली असं मस्तपैकी ठेवून द्यायचा आहे। या प्रोसेसला आपल्याला रोज फिरवायचं आहे। एकूण आपल्याला 8 दिवस किंवा 10 दिवस तरी ह्या प्रोसेसला लागते। दिवस असल्यामुळे दिवसाच फॅन सुरू होता, रात्रीचा बंद होता, त्यामुळे मला 10 दिवस तरी लागलेले आहे। आणि हे पहा, जोपर्यंत आपला साखर लिंबूचा रस पूर्ण शोषून घेत नाही तोपर्यंत साखर पंख्याखालीच अशी ठेवायची आहे। आणि हे पहा, छानपैकी अशी 10 दिवसानं साखर अशी मस्त बनलेली आहे। पूर्ण साखरेनं लिंबूचा रस शोषून घेतलेला आहे। आता ही साखर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छानपैकी वाटून घ्यायचे आहे, बारीक चाळणीने गाळून घ्यायचं आहे। आणि हे झालं आहे आता आपलं मंडळी लिंबूचं प्रीमिक्स। आणि हे लिंबूचं प्रीमिक्स आता आपल्याला उन्हाळ्याभर कामी येणार आहे। उन्हाळ्यात तसे लिंबू खूप महाग असतात। असं इन्स्टंट लिंबू सरबत आपलं तयार होणार आहे। 1 चम्मच पावडर टाकायचं हे प्रीमिक्स आणि 1 ग्लास पाणी, त्यामध्ये बर्फ, काळं मीठ आणि कोणतेही पाहुणे मंडळी घरी आले तर उन्हाळ्या दिवसामध्ये असं सरबत बनवून त्यांना द्या आणि स्वतः पण प्या। खूपच मस्त बनलेलं आहे। तुम्ही पण हे प्रीमिक्स बनवून पहा आणि एन्जॉय करा। माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।